मध्य रेल्वेची वाहतूक 1.5 तासांपासून अजूनही विस्कळीतच असल्याचं कळतंय। ठाकुर्ली आणि कल्याण या रेल्वे स्थानकांदरम्यान ही रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। ओव्हरहेड वायर तुटली आहे, तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे आणि स्टेशन्सवर प्रचंड गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय। तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेलेलं दिसतंय। अप आणि डाऊन या दोनही मार्गांवर जाणाऱ्या लोकल सुद्धा उशिराने धावतायत। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, तांत्रिक बिघाड जो झालेला आहे, प्रवाशांचा कशा प्रकारे खोळंबा होतोय? जवळजवळ 2:30 वाजल्यापासून हा जो तांत्रिक बिघाड आहे अजूनही दुरुस्त झालेला नाहीये। कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल? नक्कीच श्रद्धा, डोंबिवली आणि ठाकुर्ली कल्याणच्या मध्ये ओव्हरहेड वायर जो आहे त्याचा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते खोळंबलेलं आहे। मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणार किंवा मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या ज्या लोकल ज्या आहेत त्या आता उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात। फास्ट लोकल जे आहेत ते 25 ते 30 मिनिटांनी उशिराने धावतात, तर स्लो लोकल देखील जे आहेत ते 15 ते 20 मिनिटांनी धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे जे चाकरमानी आहेत, जे प्रवासी आहेत, जे कामावरती गेलेले आणि संध्याकाळी जे आपल्या घरी परतण्यासाठी निघालेले आहेत, त्यांची तारांबळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात उडलेली पाहायला मिळते। हे ठाणे रेल्वे स्थानक आहे। आता जर पाहिलं तर हळूहळू गर्दी जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकामध्ये व्हायला लागलेली आहे। फलाट क्रमांक 3 असेल, 4 असेल किंवा 5 नंबरवरती रेल्वे प्रवाशांची गर्दी जी आहे ती होऊ लागलेली आहे। इंडिकेटरवरती देखील कुठल्याही लोकलचा वेळापत्रक जे आहे ते सध्या तरी लावला गेलेला नाहीये। आता जो तांत्रिक बिघाड झालेला होता त्यासाठी रेल्वे प्रशासनाची यंत्रणा जी आहे ती घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि ज्या ओव्हरहेड वायरचा जो बिघाड झाला होता तो लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे। मात्र हा संपूर्ण काम हे कधीपर्यंत होईल हे आता सध्या तरी सांगता येणार नाहीये। मात्र संध्याकाळची वेळ झालेली आहे, चाकरमानी जे आहेत ते आपल्या घराच्या दिशेने जायला निघालेले आहेत। त्यामुळे जर ह्या ओव्हरहेड वायरचं काम जर दुरुस्तीचं काम जर लवकर झालं नाही तर या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होण्याची शक्यता आहे। कारण ठाणे रेल्वे स्थानक हे अधिक लोकसंख्येचं रेल्वे प्रवाशांचं गर्दीचं स्टेशन जे आहे ते मानलं जात आहे। त्यामुळे आता हे संपूर्ण दुरुस्तीचं काम कधीपर्यंत होतंय ते पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे। बरोबर आहे, ही दृश्य आपण पाहतोय निकेश। स्टेशनवर बरीच गर्दी दिसते, ठाणा स्टेशनवर तुम्ही आहात, आपण काही प्रवाशांशी बोलू शकतो का? काही लोक आक्रमक सुद्धा झालेले पाहायला मिळतात। जवळजवळ 2:30 वाजल्यापासून ही लोकल सेवा ठप्प आहे। नक्कीच श्रद्धा, जर आपण पाहिलं तर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ किंवा कसाऱ्यापर्यंत जे मोठमोठे रेल्वे स्थानक आहेत त्या ठिकाणी रेल्वे प्रवासी दुपारपासून जे आहेत ते खोळंबलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ, कारण त्या रेल्वेचा प्रॉब्लेम, रेलवे का प्रॉब्लम शुरू है, कभी से आप यहाँ पे खड़े हो? नहीं अभी होगा, अभी आ गए, नो प्रॉब्लम, अभी आया, 5 मिनट हो गए, दूसरा ले लो। जर आपण पाहिलं तर रेल्वे प्रवासी जे आहेत ते अशा प्रकारे रेल्वे स्थानकावरती उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजून काही रेल्वे प्रवाशांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। कधीपासून ट्रेनची वाट बघताय तुम्ही? मी कमीत कमी 2 ते 2.5 तास झालेले इथे उभा आहे। 2 ते 2.5 तास झालं ट्रेन नाही जायला तिकडं, मला टिटवाळ्याला जायचे। रेल्वे प्रशासनाकडनं काय सूचना दिल्या जातात? अशा तुरळक दिल्या जातात। काय वाटतं, नेहमीच पाऊस पडला किंवा तांत्रिक बिघाड झाला तर कुठेतरी रेल्वे प्रवाशांचा त्रास? रेल्वे प्रवाशांना त्रास तर होतोच आहे ना, पण नक्की प्रशासनाने याच्यावरती काहीतरी उपाययोजना आखली पाहिजे ना याच्यावरती। श्रद्धा, जर आपण पाहिलं तर हे रेल्वे प्रवासी होते, कारण प्रत्येक वेळेला जर पाऊस पडला किंवा असा तांत्रिक जर बिघाड झाला तर त्याचा परिणाम जो आहे तो सर्वात मोठा जो आहे ते रेल्वे प्रवाशांवरती होताना पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी संतप्त प्रतिक्रिया देखील रेल्वे प्रवाशांकडनं येताना आपल्याला पाहायला मिळतात। श्रद्धा, नक्कीच निकेश, आपण पाहतोय रेल्वे स्थानकावर गर्दी सुद्धा आहे आणि गेल्या 2 तासापासून हे नागरिक जे आहेत ते रेल्वे स्थानकावर उभे आहेत। लवकरच ही रेल्वेची सेवा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा। ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद निकेश, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।